EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये जिल्हा न्यायालय भरती पद शिपाई हमाल पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक नोटिफिकेशन आपणास मोबाईलवर नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर नक्कीच कळेल। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मित्रांनो, विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसद यांना राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम 10 लाखावरून किती रुपये करण्यात आली? तर या ठिकाणी 25 लाख रुपये इतकी करण्यात आली। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, मराठा व कुणबी जातीतील उमेदवारांसाठी PhD अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य योजना कोणामार्फत राबविण्यात येते? तर सारथी या संस्थेमार्फत राबविण्यात येते। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, अभिनेते रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता? तर पानिपत हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी पहिली बार कोणत्या शहरात कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? तर या ठिकाणी नागपूर या शहरात उभारण्यात आहे। महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? तर नागपूर या सिटीमध्ये पहिली बाग उभारण्यात येत आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्यातील मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे? राज्यातील मधाचे गाव म्हणून माधर हे गाव प्रसिद्ध आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? तर या ठिकाणी लातूर हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आली? भारतातील पहिली हेल्थ कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आली? तर या ठिकाणी ओडिशा या ठिकाणी सुरू करण्यात आली। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता? तर या ठिकाणी स्कॉटलंड हा देश आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, अमित शहा यांनी कोणत्या शहरात स्वामी रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ पीसने अनावरण केले? तर या ठिकाणी जम्मू या ठिकाणी केले आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, हिनक शालीसाती खालपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? हिनक शालीसाती खालपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे ठिकाण हिनक शालीसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 12 नंबरचा मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण? कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण आहे? जैन धर्मातील पहिले तीर्थकर महावीर वर्धमान हे नाहीत आणि ऋषभदेव हे जैन धर्मातील पहिले तीर्थकर आहेत। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे, मंगल पांडे यांनी खालपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर या ठिकाणी बराकपूर या छावणीतील। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार या ठिकाणी BN पाद हे होते। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे,
फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले? तर या ठिकाणी 26 जानेवारी 1949 या दिवशी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर झाले. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बायनाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी असे म्हटले आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात? तर या ठिकाणी शिवराई असे म्हणतात. तांब्याच्या नाण्याला शिवराई असे म्हणतात. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या स्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास विरोध दर्शविला होता? तर या ठिकाणी वरील सर्व, हैदराबाद, काश्मीर, जुनागड वरील सर्व. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहत आहोत आपण मित्रांनो 21 नंबरचा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागदी कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागदी कारखाना चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आली? भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना या ओडिसा या ठिकाणी सुरू करण्यात आली. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील पहिली दिव्यांगांसाठी न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात पहिले दिव्यांगांसाठी न्यायालय सुरू करण्यात आले. पुणे या ठिकाणी. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता? आयर्लंड हा पहिला देश आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, सामासिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सामासिक लेखापरीक्षण करणारा पहिले कायदा भारतातील पहिले राज्य मेघालय हे आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 27 नंबरचा असा आहे, कोणत्या देशाने अंतराळात भाताची पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे नाव दिले आहे? स्पेसेस राईस असे नाव दिलेले आहे. धीन या देशाच्या. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोठे आहे? इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोठे आहे? तर या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला? तर या ठिकाणी 2005 साली सहमत करण्यात आला. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका करतात. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर नवी मुंबई या शहरामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? भरतपूर हे अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलेले आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटलेले आहे. जात हा बंदिस्त वर्ग आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, वेबसाईट पत्त्यातील www याचा अर्थ काय? तर वर्ल्ड वाईड वेब असा होईल. ए हे ऑप्शन करेक्ट आहे.
प्रश्न क्रमांक या ठिकाणी 36 नंबरचा असा आहे मित्रांनो, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तो कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याचा आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? तर रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी हे आहेत. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे, पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतात रेल्वे तारायंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर या ठिकाणी लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत भारतात रेल्वे तारायंत्र पोस्टची सुरुवात झाली आहे. बी हे ऑप्शन योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की बघायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.